हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. तर बघा, आज आपण खरं तर खूप सुंदर अशी बाही डिझाईन बनवणार आहोत. आणि बऱ्याच जण बाहीवर डिझाईन जर बनवायची असेल ना, तर आपल्याला खूप प्रश्न पडतो की ती छान दिसेल की नाही, छान रेडी होईल का नाही वगैरे सगळंच. आणि खरं तर मी तुम्हाला संपूर्ण बाही डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित ही छानशी बाही डिझाईन सहज बनवता येईल. त्याचबरोबर नक्कीच या बाही डिझाईनमुळे आपला ब्लाऊज खूप छान दिसेल आणि नक्कीच ब्लाऊजमुळे साडी सुद्धा. अशी छानशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला त्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. असं झालं, मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली बाही डिझाईन बनवणं खूपच सोपं आहे. ठीक आहे. सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाऊज पीस. छान असा काट आहे. ऍक्च्युली तो कटिंग करून आपण सेपरेट केलेला आहे. आणि इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींची बाही सुद्धा ऑलरेडी कटिंग झालेली आहे. तर आधी मी तुम्हाला मेजरमेंट सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार सहजच डिझाईन बनवता यावी यासाठी. सो बघा, इथे बाही लांबी आहे 8, अर्धा इंच मार्जिन, असं टोटल आपण 8.5 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर इथून आपण टाकत असतो घडी. तर इथे 8 टाकली होती, तयार झालेली आहे 7ची. त्यानंतर कॅप हाईट घेतलेली आहे 3 इंच आणि रेग्युलर ज्या पद्धतीने बाहीची कटिंग करतो तशीच आपण करून घेतलेली आहे. आता आपण मार्किंगला सुरुवात करूयात. तर बघा, इथून खालच्या साईडने वरती आपल्याला 2.5 ते 3 इंचाला एक मार्किंग करायची आहे. सो मी इथे 3 इंचाला एक मार्किंग करून घेतली. त्यानंतर इथे आपल्याला गोलाकार शेप देऊन थोडासा कर्व ड्रॉ करून घ्यायचा आहे. सो बघा, मग मी या पद्धतीने इथे मार्किंग करून घेतलेली आहे आणि खालच्या साईडने सुद्धा गोलाकार शेप दिलेला आहे. आता बघा, इथून आपण ह्या पद्धतीने कटिंग करून घेऊयात. आणि हे कटिंग झाल्यानंतर जे काही आपला हा शेप आहे तर तो सुद्धा मी इथे कट करून घेतला. आता सध्या मी हा छोटासा शेप साईडला ठेवते, पुढे तुमच्या लक्षात येईलच कधी आणि कशासाठी यूज करायचं आहे ते. आता सगळ्यात आधी आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिकची बाही जोडून घ्यायची. त्यासाठी मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊज पीसची बाही सरळ ठेवायची, त्यावर ठेवायची आहे अस्तरची बाही, सेंटरला एक पिन लावायची आणि इथे खालच्या साईडने साधारणतः पाव इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत इथे आपल्याला खरं तर टीप मारून घ्यायची आहे. लक्षात राहू द्या, टीप मारताना मार्जिन अजिबातच कमी जास्त व्हायला नको, कारण आता आपण जशी टीप मारणार आहोत तसंच आपली इथे बाहीचा शेप येणार आहे आणि तो परफेक्ट व्यवस्थित एकसारखा यावा यासाठी अगदी काळजीपूर्वक आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. आता टीप मारून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे म्हणजेच ब्लाऊज पीसचा कपडा, तर तो आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे. आणि फायनली हा कट झाल्यानंतर इथे द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण ही बाही सरळ करू तर ती प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित सरळ व्हावी. त्यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर बाही बघा ह्या पद्धतीने मी सरळ करून घेते. आणि मग आता खालच्या साईडने सगळ्यात आधी आपल्याला द्यायची आहे दाबटीप. सो बघा, मग आता इथे दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंगसाठी ही खूपच महत्त्वाची टिप्स आहे, तर ही तुम्ही आवर्जूनच फॉलो करायची आहे. आणि बघा, मग अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक खरं तर आपण इथे दाबटीप देऊन घेऊयात, कारण इथे अगदी व्यवस्थित शेप येणं खरं तर खूपच गरजेचं आहे. आता सेंटरपर्यंत इथे दाबटीप दिल्यानंतर कंटिन्यू लगेचच आपण खालच्या साईडला सुद्धा अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक इथे दाबटीप द्यायची आहे. कपडा अजिबात वर खाली वगैरे होऊ देऊ नका. ठीक आहे. सो बघा, मग फायनली अशा पद्धतीने खाली दाबटीप देऊन झालेली आहे. आता यानंतर आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. आणि हे जोडताना आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कटिंग स्टिचिंग करताना कुठेही जॉईन केलेलं नसतं, म्हणजे ऍड केलेलं नसतं. त्याचबरोबर जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, फुगा येणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची. आता जोडून झाल्यावर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा दिसतोय तर तो कटिंग करून परफेक्ट मापाची बाही आपल्याला इथे खरं तर तयार करून घ्यायची आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे, अस्तरवर आपण परफेक्ट बाहीची कटिंग करतो, पण मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं कट करतो, जेणेकरून स्टिचिंग करणं सोपं जावं. म्हणूनच मग हे जोडल्यानंतर एक्स्ट्राचं कट करायचं, म्हणजे परफेक्ट अशी बाही आपली तयार होते. ठीक आहे. आय होप सो इथपर्यंत तुमच्या लक्षात आलेलं असेल. त्यानंतर आता आपल्याला जो काही आपण छोटासा काट कट केला होता तर त्याची मार्किंग कॅनव्हास पेपरवर करायची आहे, कारण प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित अगदी व्यवस्थित तो
पॅच तयार व्हावा यासाठी. आणि बघा डबल फोल्ड करून घेतलेला आहे कॅनव्हास पेपर. बरोबर ह्या पद्धतीने बंद बाजूच्या साईडने ठेवायचं आणि जी काही मार्किंग आहे ना एक्झॅक्टली त्याच लेवलवर आपल्याला इथे परत एक मार्किंग करून घ्यायची. त्यानंतर कडेने 1 इंच एवढं मार्जिन ठेवत मार्किंग करायची. तीच मार्किंग दुसऱ्या साईडला फेंट दिसते तर ती फक्त आपल्याला इथे डार्क करून घ्यायची आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने मार्किंग करून झाल्यानंतर आता खाली 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवायचं आणि वरती सरळ जी मार्किंग होती त्यावर आपण हा कॅनव्हास पेपर इथे कटिंग करून घेतला. त्यानंतर त्यासाठी आता आपल्याला अस्तर देखील लागणार आहे. सो मी इथे अस्तर घेतलेला आहे. कडेने किंचितचं आपल्याला फोल्डिंग पुरतं फक्त इथे अस्तर ठेवायचं आहे. बाकीचं मी इथे कट करून घेतलं. त्यानंतर आता हा जो काही पॅच आहे तर हा आपल्याला काठापासून तयार करायचा आहे. सो मग इथे काठही जॉईन करावा लागेल. तर जॉईन करताना एक काठ सरळ ठेवायचा, त्यावर दुसरा उलटा ठेवायचा आणि बरोबर एकसारखं मार्जिन पकडत इथे टीप मारून घ्यायची आहे. टीप मारून झाल्यानंतर हा काठ सरळ करून त्यावर दाबटीप द्यायची आहे, जेणेकरून कुठे जॉईंट आहे हे लक्षात येत नाही आणि प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित आपला पॅच रेडी होतो. आता बघा सगळ्यात आधी काय करायचं, हा काठ ठेवायचा, त्यानंतर त्यावर आपल्याला अस्तर ठेवायचं आणि मग त्यावर कॅनव्हास पेपर आणि सगळ्यात आधी खालचा जो काही गोलाकार शेप आहे तर त्यावर टीप मारायची, म्हणजे जी आपण स्केच पेनच्या सहाय्याने मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच. ठीक आहे, आता ही टीप मारून झाल्यानंतर आपण हे एक्स्ट्राचं इथे कट करून घेऊयात. साईडचं सुद्धा मी इथे कट केलेलं आहे आणि ह्या गोलाकार शेपला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित सरळ व्हावा यासाठी. आणि बघा मग फायनली अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक आपण इथे दाबटीप देऊन घेतलेली आहे. ठीक आहे, यानंतर आता आपल्याला कडेकडेने अस्तर, मेन फॅब्रिक, कॅनव्हास पेपर हे संपूर्ण एकमेकाला जॉईन करून घ्यायचं आहे. तर मग मी इथे सिंपल अशी टीप मारून घेतली. ठीक आहे, आता हे टीप मारून झाल्यानंतर हा तयार झालेला जो काही पॅच आहे काठाचा तर तो आपल्याला इथे बाहीला जॉईन करून घ्यायचा आहे. तर सगळ्यात आधी काय करायचं, या पद्धतीने फोल्ड करून सेंटर पॉईंटची मार्किंग करायची, म्हणजे अगदी बरोबर सेंटरला आपला पॅच लागला जावा यासाठी. त्यानंतर हा अस्तरचा पार्ट होता ना कटिंगचा तर तो ठेवून मार्किंग करायची, म्हणजे किती जॉईन करायचं आहे तर हे आपल्या लक्षात यावं खरं तर यासाठी. आणि बघा मग ह्या पद्धतीने हा तयार झालेला काठाचा पॅच ठेवायचा आहे. मार्किंग तर केलेलीच आहे एक्झॅक्टली त्यावरच आता आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीला डबल टिप देऊन लॉक करायचं आहे, जेणेकरून तिथून शिलाई निघायला नको आणि आपली डिझाईन खराब व्हायला नको. एवढंच नाही तर इथे शेवटी सुद्धा आपल्याला डबल टिप देऊन लॉक करून घ्यायचं आहे. ठीक आहे, सो बघा मग अगदी व्यवस्थित प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित आपण हा काठाचा पॅच इथे जॉईन करून घेतलेला आहे. आता यानंतर इथे आपल्याला एक लेस लावायची आहे. तर बघा काठाला सिल्वर वर्क होतं, त्यामुळे मग मी सिल्वर लेस इथे घेतलेली आहे. खरं तर तुम्ही इथे तुमच्या चॉईसनुसार कुठलीही लेस यूज करू शकता, डिझायनर, बारीक, ब्रॉड, कशीही. ठीक आहे, फक्त तुमचं जर का काठावर गोल्डन वर्क असेल तर गोल्डन लेस यूज करायची, कॉपर गोल्डन असेल तर कॉपर, म्हणजे कसा शेड आहे त्यावर डिपेंड आहे की कुठल्या कलरची लेस यूज करायची. किंवा जर तुम्हाला साडीला मॅचिंग अशी कॉन्ट्रास्ट जरी यूज करायची असेल तरी सुद्धा तुम्ही नक्कीच करू शकतात. आणि अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक बघा ह्या पद्धतीने आपण कडेकडेने खरं तर ही लेस लावून घेत आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे, लेस तुमची जाड बारीक कशीही असो त्याला दोन्ही साईडनी शक्यतो टीप द्यायची. त्याचे 2-3 फायदे असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत सुद्धा नाही आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. त्यामुळे आठवणीने लेस कशीही असो शक्यतो दोन्ही साईडनी टीप देण्याची सवय लावायची. ठीक आहे, अशा पद्धतीने मग परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित खरं तर आपण इथे ही लेस लावून घेतलेली आहे आणि छान अशी कोपऱ्यापर्यंत बाही डिझाईन आपली इथे तयार झालेली आहे. सो जवळून लुक दाखवते म्हणजे तुम्हाला नक्कीच आयडिया येईल. सो बघा मग फायनली अगदी छोट्याशा काठापासून आपण खूप छान लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुकमधली बाही डिझाईन इथे बनवून घेतलेली आहे. ॲक्च्युली बऱ्याचदा आपल्याला ना बाहीवर डिझाईन कशी बनवावी सुचत नाही, तर अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकतात. नक्कीच या छानशा डिझाईनमुळे तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर का तुमच्याकडे कमी काठ अवेलेबल असेल तरी सुद्धा तुम्ही अशी डिझाईन बनवू शकता. कारण की आजकाल काय होतं ना, ब्लाऊजला एकाच साईडने काठ असतो, मग तो बाहीला घ्यावा बॅक पार्टला घ्यावा हे समजत नाही. आणि आता सध्या ट्रेंडिंग म्हटलं की पुढच्या गळ्याला सुद्धा काठ
यूज केला जातो. सो त्यामुळे मग बाहीला अशा पद्धतीने अगदी छोट्याशा काठापासून तुम्ही नक्की डिझाईन बनवू शकतात. म्हणजे काटाही पुरेल, डिझाईन थोडी वेगळी युनिक तयार होईल आणि नक्कीच छान असा डिझायनर ब्लाऊज तुमचा तयार होईल. सो अशी छानशी बाही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. असंही मी तुम्हाला संपूर्ण कटिंग स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी बाही डिझाईन सहज बनवता यावी यासाठी. सो तुम्ही अशी बनवून बघा, नक्कीच तुम्हाला जमेल आणि या छानशा बाही डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकतात, कारण कस्टमरला सुद्धा नवनवीन डिझाईनची आयडिया हवी असते. आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला आपली आजची ही बाही डिझाईन नक्कीच आवडेल. ठीक आहे, सो मग तुम्ही अशी डिझाईन नक्की ट्राय करून बघा. तर बघा मग फायनली खूप छान अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे. आय होप सो तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि असंही मी तुम्हाला संपूर्ण कटिंग स्टिचिंग अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, म्हणजे जेणेकरून जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी डिझाईन सहजच बनवता येईल. आणि नक्कीच या छानशा डिझाईनमुळे साडी आणि ब्लाऊज खूप छान दिसेल. जशी छानशी लेटेस्ट अँड न्यू लुक मधली डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला त्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे, सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे, सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.